वेलकम. आज आपण गणित या विषयावर आधारित काही माहिती पाहणार आहोत. विषय आहे गणित इयत्ता 5वी. हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. घटक आहे संख्या, उपघटक आहे संख्यांचे प्रकार. या ठिकाणी आपण गुणधर्मानुसार संख्यांचे वर्गीकरण पाहणार आहोत. यामध्ये आपण संख्यांचे प्रकार पाहणार आहोत. संख्याचा पहिला प्रकार या ठिकाणी आपण पाहूया. संख्यांचे प्रकार यामध्ये एक नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. आपण कोणत्याही वस्तूची किंवा कोणत्याही प्रकारची मोजणी करण्यासाठी ज्या संख्यांचा उपयोग करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण पाहूया या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 इत्यादी. आपण कोणत्याही वस्तूची मोजणी 1 पासूनच सुरू करतो. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. हे वैशिष्ट्य आहे नैसर्गिक संख्यांचं. 2, नैसर्गिक संख्या अनंत असतात. नैसर्गिक संख्या अनंत असल्यामुळे शेवटची अंतिम नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. हे एक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी आपण पाहूया नैसर्गिक संख्यांचा संच हा n या कॅपिटल अक्षराने दर्शवतात. हे महत्त्वाचे आहे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. n = 1 2 3 4 5 6 7 8 9 ... या ठिकाणी आपण संख्याचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. पूर्ण संख्या. शून्य आणि नैसर्गिक संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्यांच्या संचाला पूर्ण संख्या म्हणतात. या ठिकाणी आपण व्याख्या पाहिली आहे. शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. हे लक्षात ठेवा. शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या संच W या कॅपिटल अक्षराने दर्शवतात. हे इतकंच महत्त्वाचं आहे. W = 0 1 2 3 4 5 6 7 8 and 9 ... संख्येचा तिसरा प्रकार पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहूया. पूर्णांक संख्येची व्याख्या. ऋण संख्या, शून्य व धनसंख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. या ठिकाणी आपण पूर्णांक संख्यांचा चार्ट पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना हा चार्ट लिहायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ थांबवून चार्ट लिहून घेऊ शकता. 0 1 2 3 4 5 -1 -2 -3 पहा. उजवी बाजू आणि डावी बाजू आणि मध्ये 0 आहे. पूर्णांक संख्या संच I अक्षराने दर्शवतात. हे महत्त्वाचे आहे. पूर्णांक संख्या संदर्भात आपल्याला आणखी माहिती घ्यायची म्हटली तर आपण घेऊ शकतो. यानंतर परिमेय संख्या. चौथा प्रकार. ज्या संख्या अपूर्णांकात मांडता येतात त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. या ठिकाणी आपण उदाहरणार्थ पाहूया. 1/2 3/4 -1/5 किंवा ज्या संख्या P/Q ... Q = 0 या स्वरूपात असतात त्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतात किंवा परिमेय संख्या असतात. या ठिकाणी परिमेय संख्या संदर्भात आपण आणखी माहिती पाहू. सर्व पूर्णांक संख्या परिमेय संख्या असतात. सर्व पूर्णांक संख्या परिमेय संख्या असतात. हे लक्षात ठेवा. परिमेय संख्यामध्ये अपूर्णांकांचा छेद हा शून्य घेता येत नाही. परिमेय संख्यामध्ये अपूर्णांकाचा छेद हा शून्य घेता येत नाही. म्हणजेच ज्या अपूर्णांकांचा छेद हा शून्य असतो
त्या संख्या परिमेय संख्या नसतात. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर 2/0, 1/0 या परिमेय संख्या नाहीत. हे महत्त्वाचे आहे. परिमेय संख्यांचा संच क्यू अक्षराने दर्शवतात. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढील प्रकार आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या याची व्याख्या आपण या ठिकाणी पाहू. ज्या संख्यांचे वर्गमूळ किंवा कोणतेही मूळ पूर्णांक संख्या येत नसेल तर त्या संख्या म्हणजेच अपरिमेय संख्या असतात. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर वर्गमूळ 4चे वर्गमूळ 2 हे पूर्णांक संख्या परिमेय आहे. वर्गमूळ 2चे वर्गमूळ हे अपूर्णांकात आहे, म्हणून वर्गमूळ 2 ही संख्या अपूर्णांक आहे किंवा अपरिमेय संख्या आहे. याचे आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही. या ठिकाणी आपण अपरिमेय संख्या संदर्भात या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. पुढील प्रकार आपण पाहणार आहोत वास्तव संख्या. वास्तव संख्यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्याच्या संचाला वास्तव संख्या संच असे म्हणतात. वास्तव संख्या संच R या अक्षराने दर्शवतात. R = -3 -1 -√2 0 +3 1/2 +4 हे उदाहरण वास्तव संख्यांचे आहे. वास्तव संख्या संदर्भात आपण माहिती पाहिली. नंतर आपण नैसर्गिक संख्याचे प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे या ठिकाणी आपण पहिला प्रकार पाहणार आहोत समसंख्या. समसंख्या ज्या संख्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 यापैकी कोणताही अंक असल्यास त्या संख्येला समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण उदाहरणार्थ पाहिलेला आहे. नंतर दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत विषम संख्या. विषम संख्येची व्याख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 व 9 यापैकी कोणताही अंक असल्यास त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. विषम संख्येचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. हे विषम संख्येचे उदाहरण आहे. यानंतर मूळ संख्या 1 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्यांना 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो. त्याखेरीज कोणत्याच संख्येने निशेष भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17 इत्यादी. एक ही संख्या मूळ संख्या नाही. 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे. हे फार महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. आणि 100 पर्यंतच्या मूळ संख्या एकूण 25 आहेत. एकूण संख्या 25 आहेत 100 पर्यंत. धन्यवाद.